सुरगाणा तालुक्यातील तोरण डोंगरी गावाने आदर्श गाव बनवण्याच्या दिशेने ठाम पाऊल टाकलाय। गुरुवारी दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी येथे लोकसभागृहात गाव सूक्ष्म नियोजन आराखड्याच्या पहिल्या दिवसाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। स्वदेश फाउंडेशन, तोरणाई गाव विकास समिती व गावकऱ्यांच्या सहकार्याने आयोजन करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला गावात उत्सवाचं स्वरूप आलं होतं। तोरण डोंगरी गावात एकूण 250 घरे असून एकतेचं प्रतीक म्हणून सर्व घरांना एकसारखा हिरवा रंग दिला गेला। प्रत्येक घराचं सांडपाणी शोषखड्ड्यात सोडलं जात असून प्रवेशद्वार, कमान, स्वच्छता मोहीम, प्लास्टिक कचऱ्याचं व्यवस्थापन तसेच गावातील भिंती बोलक्या करण्यात आल्या। गावाची रंगरंगोटी आणि सुशोभीकरण, सुंदरता यामुळे तोरण डोंगरी गावाने गेल्या 2 महिन्यात आपला चेहरा मोहरा बदलला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पळसच्या सरपंच सौरंजना चौधरी सुळे येथील पोलीस पाटील, तोरण डोंगरी येथील पोलीस पाटील श्री कैलास भुसारे, वागण येथील पोलीस पाटील श्री धूम, स्वदेश फाउंडेशनचे तालुका व्यवस्थापक श्री दीपक गिरे, सहाय्यक व्यवस्थापक श्री राजेंद्र गुण, समन्वयक श्री अभय व नितीन डोंगरदिवे आणि सुरगाणा तालुक्याचे सर्व स्वदेश टीम उपस्थित होते। नव्याने गठीत तोरणाई गाव विकास समितीचे अध्यक्ष श्री आनंद गावित, सचिव श्री देवराज जाधव, खजिनदार सौ चंद्रबाई जाधव, समितीचे सर्व सदस्य तसेच इतर सर्व समितीचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार व सर्व सदस्य, गावातील सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ, तरुण युवकांनी, युवती, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री जयराम मोहन गावित, प्रक्षेत्र व्यवस्थापक, कृषी विज्ञान केंद्र धुळे हे होते। अध्यक्ष भाषणात श्री जयराम गावित यांनी गाव विकासासाठी काय केलं पाहिजे, गाव विकासाच्या दृष्टीने हे पहिलं पाऊल, यानंतर गाव विकासाच्या दृष्टीने प्रत्येक योजना ही राबवण्यात यावी, गावातील प्रत्येक व्यक्तीचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, यासाठी आपण एकत्र येऊन आपली प्रगती केली पाहिजे आणि गावाचा विकास केला पाहिजे असं आवाहन केलं। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।